सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील चामुंडा माता नगर येथे श्री चामुंडा माता मंदिराची भव्य उभारणी करण्यात आली असून 2 ते 5 जुलै 2024 दरम्यान प्राणप्रतिष्ठा महोत्सव आयोजित करण्यात आलाय। महोत्सवाची सुरुवात 2 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजता महाराणा प्रताप चौकातून निघणाऱ्या भव्य शोभायात्रेने होईल। 3 व 4 जुलै हवन, नवग्रह व रुद्रपूजन असे विविध धार्मिक विधी पार पडतील। तर 5 जुलै रोजी 5 फूट उंच श्री चामुंडा मातेच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे। या भव्य मंदिरासाठी ट्रस्टचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर यांनी स्वतःची 45 बाय 55 फुटांची जागा दान केली आहे। 3 वर्षांपासून सुरू असलेल्या या उभारणीसाठी सुमारे 78 लाख रुपये खर्च आला असून यात परदेशातील बडगुजर बांधवांनीही 17 ते 18 लाखांचे मोठे योगदान दिले। मंदिराचे वास्तुशिल्प रवी बेलपाठक यांनी तर मूर्ती आणि मंदिराची रचना तमिळनाडूचे शिल्पकार PV सुरेश यांनी साकारली आहे। या ऐतिहासिक सोहळ्याच्या यशासाठी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत। प्राणप्रतिष्ठा सोहळा लवकरच संपन्न होते सर्वांच्या सहभागाने सहकार्याने। त्या दृष्टिकोनातून उद्या सकाळी 10 वाजता रविवार इथंच मंदिराच्या परिसरात 50 फूट त्रिशूळचा मा चामुंडा त्रिशूळ तीर्थस्थळाचा अनावरण सोहळा संपन्न होते। माननीय अनुप भैया अग्रवाल शहराचे आमदार आणि मठाधिपती स्वामीनारायणचे आनंद जीवन स्वामी यांच्या उपस्थितीत आणि समाज बांधवांच्या उपस्थितीत सर्वांनी उपस्थित राहा अशी मी विनंती करतो सर्वांना। त्यानंतर 2 ते 5 जुलैच्या दरम्यान जो आपला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे तर चोटीला इथून काही आमची विश्वस्त आता चोटीला मुख्य स्थान उगम स्थान जे चोटीला इथे गेलेले आहेत ती ज्योत आल्यानंतर ती प्रज्वलित होऊन 2 तारखेला सकाळी 8:30 वाजेला स्वस्तिक चौकातून ती ज्योतीचं आणि या मातेचं महाबलीपुरम इथून आलेली जी काळ्या पाषाणातली जी मूर्ती आहे हिचे जल्लोषाच्या याच्यात आणि वातावरणात आपण वाजत गाजत सगळ्या समाज बांधवांच्या साक्षीने आज आपण तिचं मिरवणुकीने स्वस्तिक चौकातून गोपालच्या हाऊसकडून श्रीराम मंदिर पासून गांधी पुतळ्यापासून आणि माता एकविराच्या रोडापासून ही विराजमान होईल। आणि 3 आणि 4 तारखेला सपत्नीक होम हवन पूजा इथे विधी मार्ग पुष्कर दीक्षित यांच्या माध्यमातून पार पडणार आहेत। आणि 5 तारखेला आपले जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल आणि जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि स्थानिक आमदार आपले अनुप भैया आहेत, मंजुळाताई गावित आहे, राम बदाने, आपले कुणाल बाबा पाटील आहे, राजवर्धन कदम बांडेजी आहेत आणि आपले महापौर आहेत माजी, त्यांच्या सर्वांच्या आणि सगळ्या लोकसहभागातून सगळं सहकार्य आपण जे इथं प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे असं मी ट्रस्टच्या वतीने विनंती करतो। जय जय महाराष्ट्र। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।